नमस्कार मंडळी, कुंभ राशी हा व्हिडिओ स्किप करू नका. पुढील 24 तासात अशी घटना घडू शकते जी तुमचं नशीब कायमचे बदलून टाकेल. 4 जूनचा दिवस तुमच्यासाठी एक असा संदेश घेऊन येत आहे जो तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवू शकतो. आजचा हा दिवस सामान्य नाही. ग्रहाची स्थिती, नक्षत्राची हालचाल आणि तुमच्या शरीरावर पडणारा प्रभाव काहीतरी वेगळे संकेत देत आहे. कल्पना करा, तुम्ही अनेक दिवसापासून ज्या गोष्टीची वाट पाहत आहात ती अचानक तुमच्यासमोर उभी राहिली आहे. ज्या व्यक्तीकडून फोन येईल असं तुम्हाला वाटत नव्हतं त्यांचाच फोन आला, तर जिथे सर्व मार्ग बंद दिसत होते तिथे अचानक नवीन दरवाजा उघडला. तर मंडळी, 4 जूनला कुंभ राशीच्या अनेक लोकांच्या आयुष्यात अशीच घटना घडण्याची शक्यता आहे. पण या दिवशी एक छोटी चूक सुद्धा तुमच्या हातातून मोठी संधी निसटवू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या नशिबाला आणखीन बळकट करू शकतो. हो मंडळी, जर तुम्ही खरे कुंभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण आजचा संदेश तुमच्यासाठीच आहे. नमस्कार मंडळी, मी काजल, तुमचं स्वागत आहे स्वामी भक्तिशक्ती या चॅनलमध्ये. तर चला तर आपण नशिबाचे दार कसे उघडणार हे जाणून घेऊया. मंडळी, आता जाणून घेऊया 4 जूनचा सर्वात महत्त्वाचा संकेत. कुंभ राशीच्या लोकांनी मागील काही महिन्यात अनेक अडचणींचा सामना केला आहे. काहींना आर्थिक ताण जाणवला, काहींची कामे अर्धवट राहिली, तर काहींना नातेसंबंधामध्ये गैरसमज सहन करावे लागले. पण आता परिस्थिती हळूहळू बदलताना दिसत आहे. 4 जूनच्या आसपास ग्रहाची अशी स्थिती तयार होत आहे, तुमच्या प्रयत्नांना अपयश फळ मिळण्यास सुरुवात होऊ शकते. एखादी जुनी अडकलेली रक्कम मिळू शकते, नोकरीत नवीन संधी मिळू शकते, व्यवसायात अचानक एखादा मोठा ग्राहक किंवा फायदा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे तुम्हाला एखादी अशी बातमी मिळू शकते जी तुमचा आत्मविश्वास पुन्हा जागृत करेल. पण लक्षात ठेवा, या दिवशी कोणताही निर्णय घाईत घेऊ नका, कारण नशीब तुमच्या बाजूने असले तरी योग्य निर्णय घेणे तुमच्या हातात आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, 4 जूनला सकाळी घरातून बाहेर पडताना मनात सकारात्मक विचार ठेवा, कारण त्या दिवशी तुमच्या विचारांना प्रभाव तुमच्या कृतज्ञतेवर प्रभाव तुमच्या यशावर पडू शकतो. आणि मंडळी, या दिवशी भेटणारी एक व्यक्ती तुमच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. ती व्यक्ती कोण असेल, तिच्याकडून तुम्हाला काय लाभ मिळेल हे आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. मंडळी, 4 जूनच्या दिवशी कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक विशेष व्यक्ती प्रवेश करू शकतो किंवा आधीपासून असलेली व्यक्ती अचानक महत्त्वाची ठरू शकते. ही व्यक्ती मात्र नातेवाईक, सहकार्य किंवा एखादी जुनी ओळख असू शकते. या व्यक्तीकडून मिळालेला सल्ला किंवा माहिती तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अनेक वेळा आपण मोठ्या संधी शोधत असतो, पण त्या आपल्या अगदी जवळ असतात, फक्त त्यांना ओळखण्याची गरज असते. 4 जूनला अशीच एक संधी तुमच्या समोर येण्याची शक्यता आहे. पण इथे एक सावधतेचा इशाराही आहे. सर्वांवर लगेच विश्वास ठेवू नका. कोणतेही आर्थिक गुंतवणूक किंवा मोठा व्यवहार करताना पूर्ण माहिती घ्या, कारण या दिवशी लाभाचे योग आहेत, पण फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. तितकेच महत्त्वाचे आहे. प्रेम संबंधाबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या गैरसमज निर्माण झाले होते, त्यासाठी संवादाची नवीन सुरुवात होऊ शकते. मनातील गोष्ट स्पष्टपणे मांडल्यास नात्यामधील अंतर कमी होऊ शकते आणि ज्याचे लग्नाचे योग्य पाहिले जात आहे त्यांच्यासाठी एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. मात्र मंडळी, 4 जूनचा सर्वात मोठा चमत्कार अजून बाकी आहे, कारण या दिवशी तुमच्या आयुष्यातील एक जुनी समस्या कायमची सपनाचे संकेत दिसू शकते. ती समस्या कोणती आणि ती कशी दूर होणार हे आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. मंडळी, आता आपण त्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत आहात. कुंभ राशीचे अनेक लोकांच्या आयुष्यात एक अशी समस्या आहे जी वारंवार डोक्यावर काढते. काहींसाठी ती आर्थिक अडचण आहे, काहींसाठी ती नोकरीतील अस्थिरता आहे, तर काहींसाठी ते मानसिक ताण आणि सातत्याची चिंता आहे. 4 जूनच्या आसपास या समस्येमधून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू लागेल. कदाचित समस्या पूर्णपणे एक दिवसात संपणार नाही,
पण तिचा शेवट सुरू होणार. हेच या दिवसाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. मंडळी, कधी कधी देव आपल्याला थेट मदत करत नाही, पण योग्य वेळ, योग्य व्यक्ती आणि योग्य संधी आपल्या आयुष्यात पाठवतो. आणि कुंभ राशींसाठी 4 जून ही तशीच वेळ ठरू शकते. तुम्हाला अचानक एखादी कल्पना सुचू शकते, एखादा नवीन मार्ग दिसू शकतो, किंवा जिथे सर्व काही संपल्यासारखं वाटत होतं तिथूनच नवीन सुरुवात होऊ शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या काळात नकारात्मक लोकांपासून थोडे अंतर ठेवा, कारण काही लोक तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमच्या योजना सर्वांसमोर सांगू नका. तुमच्या यशाची बातमी वेळ येईपर्यंत गुप्त ठेवा, कारण ग्रहाचा संकेत सांगतो की तुमच्याकडे येणारी संधी खूप मौल्यवान असते. आणि मंडळी, पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत एक त्या संकेताबद्दल जो दिसला तर तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळ सुरू होणार आहे. मंडळी, आता आपण त्या विशेष संकेताबद्दल जाणून घेणार आहोत. 4 जूनच्या आसपास तुमच्या आयुष्यात दिसू शकतो हा संकेत. प्रत्येकासाठी सारखा नसेल. काहींना तो एखादा शुभ बातमीच्या रूपात मिळेल, काहींना अचानक आलेल्या फोन कॉलमधून, तर काहींना एखाद्या नवीन संधीच्या स्वरूपात. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. कारण अनेक वेळा नशीबदार ठोठवत असत, पण भीती आणि शंका आपल्याला ते दार उघडू देत नाही. 4 जूनच्या तुमच्यासमोर अशीच एक संधी येऊ शकते. ती संधी छोटी वाटेल, पण भविष्यात तीच त्यांच्या मोठ्या यशाचे कारण बनू शकते. विशेष नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि आर्थिक क्षेत्रात सकारात्मक बदल दिसू शकतात. जर तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतो. मात्र आळस, नकारात्मक विचार आणि माझ्याकडून होणार नाही ही भावना दूर ठेवा, कारण ग्रहाचा संदेश स्पष्ट सांगतो, जे धाडस करतील त्यांनाच यश मिळेल. मंडळी, आणखीन एक विशेष गोष्ट, 4 जून नंतर पुढील काही दिवसात तुम्हाला एखादी अशी घटना दिसू शकते ज्यामुळे तुम्हाला वाटेल की देव खरोखरच तुमच्या सोबत आहे. ही घटना छोटी असू शकते, पण तिचा परिणाम खूप मोठा असणार आहे. आणि आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत तो अत्यंत महत्त्वाचा इशारा, जो दुर्लक्षित केला तर मोठी संधी हातातून जाऊ शकते. मंडळी, 4 जूनचा दिवस जितका शुभ दिसतो तितकाच तो काही बाबतीत सावध राहण्याचेही संकेत देत आहे. कारण जेव्हा नशीब साथ देऊ लागते तेव्हा अनेक वेळा माणूस अति विश्वासात निर्णय घेऊ शकतो, आणि हाच सर्वात मोठा धोका असतो. कुंभ राशीच्या लोकांनी या काळात कोणत्याही मोठ्या आर्थिक व्यवहारात घाई करू नका. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. जर कोणी मोठे आश्वासन देत असेल तर त्याची पूर्ण खात्री करून घ्या, कारण प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने नसते. आणखीन एक महत्त्वाचा संकेत, तुमच्या मनात एखादे नवीन स्वप्न, नवीन योजना किंवा नवीन व्यवसायाची कल्पना येऊ शकते. त्या कल्पनेकडे दुर्लक्ष करू नका, कारण अनेक वेळा भविष्याची दारे अशाच छोट्या विचारांमधून उघडतात. मंडळी, 4 जून तुमची अंतर्ज्ञशक्ती खूप मजबूत असू शकते. मन तुम्हाला जितकं संकेत देत असेल त्याकडे तुम्ही लक्ष द्या. कधी कधी मन आधीच ओळखते की कोणती दिशा योग्य आहे. या दिवशी राग, विवाद आणि नकारात्मक बोलणे टाळा, कारण तुमची ऊर्जा जितकं सकारात्मक राहील तितके चांगले परिणाम तुम्हाला मिळू शकतात. लक्षात ठेवा, नशीब फक्त संधी देतं, त्या संधीचे यशात रूपांतर करणे आपल्या हातात असतं. आणि आता मंडळी, तो क्षण आला आहे ज्याची तुम्ही सुरुवातीपासून वाट पाहत आहात. पुढील अंतिम भागात आपण जाणून घेणार आहोत 4 जूनला सर्वात मोठा चमत्कार आणि एक प्रभावी उपाय जो तुमच्या जीवनात सकारात्मकता वाढवू शकतो. कुंभ राशीसाठी 4 जूनला विशेष उपाय. मंडळी, ज्योतिष दृष्टीने कोणताही उपाय यशाची हमी देत नाही, पण अनेक लोक श्रद्धा, सकारात्मकता आणि आत्मविश्वासासाठी असे उपाय करतात. 4 जूनच्या सकाळी हा सोपा उपाय नक्की करा.
लवकर उठून स्नान करा. सूर्यदेवाला तांब्याच्या लोट्यात जल अर्पण करा. ओम सूर्याय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. शनिदेवाचे स्मरण करून एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा मदत करा. घरातून बाहेर पडताना थोडी साखर खाऊन पाणी प्या. विशेष, आज मी सकारात्मक विचार करेल, योग्य संधी ओळखेल आणि मेहनतीचे माझे ध्येय पूर्ण करेल. उपायापेक्षा तुमची मेहनत, निर्णय क्षमता आणि सातत्य याचा परिणाम जास्त महत्त्वाचा असतो. मंडळी, आता तो क्षण आला आहे ज्याची तुम्ही सुरुवातीपासून वाट पाहत होता. 4 जूनचा सर्वात मोठा संदेश हा आहे की तुमच्या आयुष्यात बदलायची सुरुवात होऊ शकते. हा बदल अचानक धनलाभाच्या रूपात असू शकतो, नोकरीतील यशाच्या रूपात असू शकतो किंवा एखाद्या अशा संधीच्या रूपात असू शकतो जी तुमचे भविष्यच बदलून टाकेल. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सकारात्मक म्हणजे आकाशातून काहीतरी पडणे नव्हे. खरा चमत्कार म्हणजे योग्य वेळी योग्य संधी मिळणे आणि ती ओळखून तिचा फायदा घेणे. कुंभ राशीच्या मंडळींनो, तुम्ही गेल्या काही काळात खूप संघर्ष केला आहे. अनेक वेळा निराशा आली, अनेक वेळा वाटले की आता काहीच होणार नाही. पण प्रत्येक अंधाऱ्यानंतर पहाट येतेच आणि 4 जून तुमच्यासाठी अशीच एक नवीन पहाट येऊ शकते. आजपासून स्वतःवर विश्वास ठेवा, नकारात्मक विचार सोडा आणि प्रत्येक संधीकडे सकारात्मक नजरेने पहा. कारण नशीब तुमच्याच बाजूने उभे राहते जे स्वतःवर विश्वास ठेवतात. हा मंडळी, जर तुम्हाला वाटत असेल की 4 जूनची कथा इथे संपते तर थांबा. कारण खरा बदल अनेक वेळा एका दिवसात होत नाही तर त्या दिवसानंतर सुरू होतो. कुंभ राशीच्या लोकांसाठी 4 जून हा ट्रेनिंग पॉईंट ठरू शकतो. ज्या गोष्टी आतापर्यंत अडकल्या होत्या त्या हळूहळू मार्गी लागू शकतात. ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नव्हता तेच लोक तुमच्या यशाचे कौतुक करण्यात दिसू शकतात. कधी कधी आयुष्य आपली परीक्षा घेते, पण प्रत्येक परीक्षेनंतर एक बक्षीसही असते आणि ग्रहाचा संकेत सांगतो की कुंभ राशीच्या अनेक लोकांसाठी ते बक्षीस आता जवळ येत आहे. आर्थिक बाबतीत काही सकारात्मक घडामोडी दिसू शकतात. करिअरमध्ये नवीन जबाबदारी किंवा संधी मिळू शकते. नातेसंबंधामध्ये सुधारणा होऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या हरवलेल्या आत्मविश्वासाचा पुन्हा जाग येऊ शकते. पण एक गोष्ट कधीही विसरू नका, नशीब फक्त तुम्हाला साथ देते, प्रयत्न करते, सोडत नाही. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करा आणि प्रत्येक दिवस नव्या आशेने सुरू करा. मंडळी, आता आपण त्या संकेताबद्दल बोलणार आहोत ज्याची अनेक कुंभ राशीचे लोक आतुरतेने वाट पाहत आहे. 4 जून नंतर तुमच्या आयुष्यात एक अशी बातमी येऊ शकते जी तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य आणेल. आणि ही बातमी नोकरीबद्दल संबंधित असू शकते, एखाद्या मुलाखतीचा निकाल असू शकते, व्यवसायातील नवीन संधी असू शकते किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून मिळालेला आनंदाचा संदेशही असू शकते. मंडळी, कधी कधी आपण निराशा होऊन बसतो आणि वाटते की आता कधी चांगले होणार नाही. पण नियती शांतपणे आपले काम करत असते. योग्य वेळ आल्यावर ती आपल्याला असे काही देते ज्याची आपण कल्पनाही केली नसेल. कुंभ राशीसाठी हा काळ आशा आणि नव्या सुरुवातीचा संकेत आहे. तुम्हाला नवीन लोक भेटू शकतात, नवीन कल्पना सुचू शकतात, जुनी अडचण दूर होण्याचा मार्ग मिळू शकतो. पण लक्षात ठेवा, यश मिळण्यापूर्वी अनेक वेळा शेवटची परीक्षा द्यावी लागते. म्हणून कोणतीही अडचण आली तर हार मानू नका, कारण कदाचित तुम्ही तुमच्या यशाच्या अगदी जवळ असाल. मंडळी, संपूर्ण प्रवासाच्या शेवटी एक गोष्ट सांगायची आहे. 4 जून हा फक्त एक दिवस नाही, तो तुमच्या विचारामध्ये, निर्णयामध्ये आणि आयुष्याच्या दिशेमध्ये बदल घडवून आणणारा एक क्षण ठरू शकतो. कदाचित तुम्हाला अजूनही वाटत असेल की मी माझ्या आयुष्यात काहीच बदल केला नाही. पण लक्षात ठेवा, बदल अचानक दिसत नाही, ते आधी शांतपणे सुरू होतात. बीज जमिनीचे रुजते तेव्हा कोणताही प्रकाश दिसत नाही, पण काही काळानंतर ती वृक्षामध्ये रूपांतर होते. तुमच्या आयुष्यातही काहीतरी असेच घडू शकते. तुम्ही केलेली मेहनत वाया गेली नाही, तुमचे अश्रू व्यर्थ गेले नाही, तुमची प्रार्थना ऐकल्या गेल्या नाहीत. आता गरज आहे ती फक्त धैर्य ठेवण्याची, कारण नियती तुमच्यासाठी काहीतरी खास तयार करत आहे. मंडळी, आजपासून स्वतःला काही समजवणे बंद करा.
स्वतःच्या क्षमतेवर शंका घेणे बंद करा, कारण तुम्ही जेवढे शक्तिशाली आहात तेवढे कदाचित तुम्हालाच माहीत नाही. कुंभ राशीच्या लोकांना एक अशी ताकद असते, ते पडले तरी पुन्हा उभे राहतात, ते हरवले तरी पुन्हा लढतात आणि म्हणूनच त्यांचे यश इतरांपेक्षा अधिक मोठे असते. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर समजा हा योगायोग नाही, कदाचित विश्व तुम्हाला एक संदेश देत आहे. हार मानू नका, कारण तुमचा सुवर्णकाळ जवळ आला आहे. कुंभ राशीच्या मंडळींनो, हा व्हिडिओ इथपर्यंत पाहणे हा फक्त योगायोग नाही, विश्वाने तुम्हाला एक संदेश ऐकवण्यासाठी इथे आणले आहे. आजचा संघर्ष, आजचे दुःख आणि आजची प्रतीक्षा हे सर्व संपण्याची वेळ जवळ आली. लक्षात ठेवा, जेव्हा देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो. पुढील काही दिवसात तुमच्या आयुष्यात अशी एक घटना घडू शकते जिथे तुम्ही कल्पनाही केली नसेल. अनेक वर्षापासून वाट पाहत आहात, म्हणून हार मानू नका, थांबू नका आणि स्वतःचा विश्वास कधी गमवू नका. जर तुम्हाला विश्वास असेल की तुमचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ एक कुंभ राशीच्या व्यक्तीला नक्की पाठवा, कारण कदाचित त्याचे नशीब बदलण्याची सुरुवात या क्षणात होणार असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा. मी काजल तुमचं प्रत्येक वेळेस माझ्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, तुमची वेळ आली आहे, तुमचे नशीब जागे होत आहे आणि तुमचा सुवर्णकाळ आता मोठ्याने होत आहे. तुमचा सुवर्णकाळ आता सुरू होत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एका नव्या चमत्कार राशी भविष्यासोबत भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. सर्वांना आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि स्वामी भक्ती शक्ती चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि अशाच राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, भेटू आता आपण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.